माझ्या एथिक्स मध्ये ठरवलं की देशाविरोधात कुठलंही काम घ्यायचं नाही. ज्यातून समाजाची हानी होते ते अंमली पदार्थ असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, काय अनैतिक गोष्टी असतील, यांची कामं करायची. आणि आपल्याकडं हाताखाली शिकणाऱ्या माणसांना हेच शिकवावं या माध्यमातून मी काम करतो. लक्ष्मीबाईंच्या नावाने तो रस्ता ब्रिटिशांनी केलाय. आता पुण्यात येणाऱ्या लोकांना किंवा काही लोकांना वाटतं की पुण्यात सोने चांदीचा बाजार आहे, कापडाचा व्यापार आहे म्हणून लक्ष्मी रोड आहे, असं नाहीये. हे या बाईंचं नाव. पैसा किती मिळतो यापेक्षा आपल्याकडे आलेल्या माणसाचं दुःख किंवा त्याची अडचण दूर होणं हा कर्म सिद्धांत जर तुम्ही पाळला तर निश्चितच तुम्हाला परमेश्वर भरभरून. बाळासाहेबांचा दरारा काय असतो की बाळासाहेबांची शैली काय होती मी फार जवळून अनुभवली. बाळासाहेब कोर्टाच्या आवारातून बाहेर पडत होते. बाहेर पडताना म्हणले, अरे बाळा, एवढ्या लवकर मुंबईतही माझं काम झालेलं नाही, तू इतक्या झटपट केलं. आणि त्यांनी जो पाठीवर हात ठेवला तो माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठी वकिलाची फी होती ती. नमस्कार, शमिका होसगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मुलखा वेगळी माणसं या सदरामध्ये एक आपल्याकडे व्यक्तिमत्व आलेलं आहे. आपल्या व्यवसायाची प्रगती सांभाळताना आध्यात्मिकता आणि सामाजिकता याची सांगड कशी घालायची याचे ते उत्तम उदाहरण आहेत. एका प्रोग्राममध्ये आजी आणि माजी राष्ट्रपतींना एकाच वेळी बोलवण्याचं इंद्रधनुष्य त्यांनी पेललं होतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं वकीलपत्र घेणारे आणि संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध होणारे ॲडव्होकेट प्रतापदादा परदेशी आपल्याकडे आलेले आहेत. दादा नमस्कार. तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू दादा. दादा काय सांगाल, यश सहजासहजी कुणालाही मिळत नसतं. तुमचं काहीतरी संघर्ष असेल लाईफ मधला, बालपण वगैरे, म्हणजे आम्हाला ऐकायला आवडेल. हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. यश सहजासहजी मिळत नाही. त्याला तुमचा दांडगा आत्मविश्वास, एक चिकाटी पाहिजे. चिकाटी धरून जर तुम्ही प्रामाणिकपणे त्यात काम केलं तर निश्चित यश आपल्या पुढे लोटांगण घालतं, असा माझा अनुभव आहे. मी एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय की ज्यांचा लाकडाचा व्यापाराचा फार मोठा इतिहास. पण अपघाताने मी वकिली क्षेत्रात आलो. माझा एक मित्र आहे डॉक्टर अविनाश भोंडवे. आम्ही दोघं शाळेपासूनचे मित्र आहोत. तो म्हणला आपल्याला थोडं लॉचं नॉलेज व्हायला पाहिजे म्हणून आपण ऍडमिशन घेऊया. आम्ही दोघांनी घेतलं आणि त्याला पुढे MBBS असल्यामुळे त्याला ट्रान्सफर TC मिळालं नाही आणि त्याचं ऍडमिशन ऑटोमॅटिक कॅन्सल झालं आणि मी यात आलो. नियतीची काही वेगळी इच्छा होती, मी यात आलो. माझं एक चांगलं हॉटेल चालू होतं. त्यानंतर कालांतराने मी त्या हॉटेल माझ्या एका मावस भावाला दिलं आणि मी वकिलीत आलो आणि तिथून माझा श्री गणेशा सुरू झाला. बर, मग बालपण आणि गाव वगैरे कुठलं तुमचं? गाव बालपण माझं नानापेठेत गेले. माझे आजोबा फार मोठे लाकडाचे व्यापारी होते. म्हणजे आमच्याकडे 1935 सालामध्ये 25,000 रुपये इन्शुरन्स पॉलिसी माझ्या आजोबांनी काढली असेल. म्हणजे त्या काळात त्यांनी बरेच कष्ट करून खोपोलीपासून पेंडपासून त्यांनी पुण्यापर्यंत उत्तम सागवानी लाकडाचे व्यापारी म्हणून अशी त्यांची ख्याती होती. आणि आजही आमचं टिंबर मार्केटमध्ये जी सॉमिल होती तिथे माझं सर्वात आधीचं ऑफिस तिथे आहे. तिथे आमच्याकडे 100 वर्षापूर्वीचा औदुंबर आणि पिंपळ आहे. दत्त महाराजांच्या कृपेने जे काय आज आहे मी, ही त्यांची कृपा आहे आणि आई वडिलांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी हे सगळं करू शकतो. तुमचा वकिली पेशा जो आहे त्याच्यामध्ये बरीच आव्हानं असतील. हो, वकिली पेशा हा असा आहे की हा माणसं वाचण्याचा, त्याच्या अडचणीचा अभ्यास करायचा, अशी बरीच आव्हानं असतात. त्याचबरोबर तुमचा अभ्यास, न्यायाधीशाचा अभ्यास करायचा, त्या कागदपत्रांचा तुम्हाला अभ्यास करून कुठल्या वेळेला काय समय सूचकता जर तुम्ही त्यात जर आणली अंमलात तर तुम्हाला निश्चित त्यात यश मिळतं. पण कष्ट बरेच असतात. हल्लीच्या काळात ते होत नाही. सगळं ATM सारखं पट करून मिळावं असं असतं, त्याला नाही. याला भरपूर परिश्रम आणि पेशन्स लागतात. तरुणांना काय सांगाल तुम्ही? मी ज्या क्षेत्रात काम करतोय, अँटी करप्शन मध्ये किंवा फौजदारीमध्ये, एक चॅलेंजेबल आव्हानात्मक कामात काम करायची मला सवय लागली. मग ते फार छान काम आहे. त्यात तुम्ही जीव ओतून काम केलं पाहिजे. पैसा किती मिळतो यापेक्षा आपल्याकडे आलेल्या माणसाचं दुःख किंवा त्याची अडचण दूर होणं हा कर्म सिद्धांत जर तुम्ही पाळला तर निश्चितच तुम्हाला परमेश्वर भरभरून देतो.
दादा, नवीन येणाऱ्या वकिलांनी या क्षेत्रामध्ये स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? नाही, कष्ट आहेत त्यात. म्हणजे आता एक समाधानाची गोष्ट अशी की येणारी पिढी ही आता आधुनिक तंत्रज्ञानांनी कुशल असते. म्हणजे माझं सांगायचं झालं तर मला ऑनलाईन आमच्याकडे आता सगळं सुरू झालं, पण माझ्या हाताखालची जी मुलं आहेत सहकारी वर्ग ते तितके ते एक्सपर्ट झालेले आहेत की मला त्यांना सांगावं लागतं. कष्ट करायची तयारी हवी येणाऱ्या पिढीने, पेशन्स ठेवल्या पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि अपडेट राहायला पाहिजे. हे क्षेत्र असं आहे की रोज नवीन निकाल नवीन दाखले येत आहेत, याचा तुम्हाला ज्ञान अवगत व्हायला हवं. बरोबर. तर तुम्ही निश्चित या क्षेत्रामध्ये नाव करू शकता. दादा, ती मगाशी म्हटलं तशी एक पुण्यामध्ये घटना घडली होती ज्यानं संपूर्ण भारत देशाला प्रतापदादा परदेशी कोण आहेत हे कळलं होतं. त्याबद्दल सांगा, ती घटना काय होती? ही ऑक्टोबर 2000 साली माझे जवळचे मित्र आहेत आणि फार मोठे संपादकीय क्षेत्रात काम करतात. त्यांनी मला सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंना आपल्याला भेटायला जायचं. बर. तर मला सुरुवातीला मी म्हणलं, अहो ते एवढे मोठे व्यक्तिमत्व आहे. नाही म्हणले, जाऊया आपण. मग आम्ही गेलो. आम्ही गेल्यानंतर तिथे जी काही चर्चा झाली आणि बाळासाहेब म्हणले मला वॉरंट निघालेलं आहे पुण्याच्या कोर्टाचं आणि अटक वॉरंट आहे. तर बोलता बोलता मी म्हणलं ते कॅन्सल होऊ शकतो. चर्चेतून असं म्हणले त्यांनी, एकदम ताडा करून म्हणले आजच्याच होईल का? म्हणलं होईल. तेव्हा सकाळचे 9:30 ते 9:45 वाजले होते आणि बाळासाहेबांनी ताबडतोब निर्णय घेतला की आज आपण आता कोर्टात 11 वाजता हजर होऊ आणि वॉरंट कॅन्सल करू. बाळासाहेबांचा आदेश होता. माझी भेट होती, अभूतपूर्व आणि स्मरणात राहील अशी ती भेट होती. लोक बाळासाहेबांचा दरारा काय असतो की बाळासाहेबांची शैली काय होती मी फार जवळून अनुभवली. आणि बाळासाहेब म्हणले ठीक आहे आपण हजर होऊया. मी त्यांच्या मुकुंदनगरच्या बंगल्यापासून शिवाजीनगर कोर्टात जाईपर्यंत त्यावेळेचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी मला वारंवार फोन करून पंतप्रधान कार्यालयातून, अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यालयातून मला फोन आले. त्यावेळेला नवीनच मोबाईल होता आणि माझ्याकडे स्कूटर होती. मी स्कूटर वेळोवेळी साईडला थांबून त्यांच्याशी बोलत होतो. मी 10:35 कोर्टात पोहोचलो. त्यावेळेला मी दुसऱ्याच्या चेंबरला बसायचो, माझं स्वतःचाही चेंबर नव्हतं. तिथं सगळे पोलिसांचा बंदोबस्त. त्यावेळेला आपले पुण्यातले ढेवरे साहेब हे पुण्यामध्ये डीसीपी होते आणि ते रागवले मला, म्हणले अरे आपली मैत्री आहे, तुम्हाला सांगायचं ना. म्हणलं साहेब आत्ताच ठरलंय अचानक आणि आता बाळासाहेब येत आहेत. तोपर्यंत त्यांना मिळालं होतं आणि बाळासाहेब बरोबर 10:50 तिथे कोर्टात हजर झाले. न्यायाधीश पण आम्ही रिक्वेस्ट करून जिल्हा न्यायाधीशांनी न्यायाधीशांना लवकर बोलवलं. 11 वाजता न्यायाधीश स्थानापन्न झाले. बाळासाहेब न्यायालयात न्यायाधीशांसमोर हात जोडून उभं राहिले. न्यायाधीश महाराजांनी त्यांना सांगितलं की आपण खुर्ची ठेवली, आपण खुर्चीवर बसा. बाळासाहेब अतिशय विनम्रतेने म्हणाले की मी आरोपी आहे साहेब, आपण खुर्ची दिल्याबद्दल धन्यवाद. आणि बाळासाहेब शांतपणे हात जोडून उभं राहिले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली, वॉरंट कॅन्सल झालं आणि एक 10 मिनिटात बाळासाहेब कोर्टाच्या आवारातून बाहेर पडत होते. बाहेर पडताना म्हणले, अरे बाळा, एवढ्या लवकर मुंबईतही माझं काम झालेलं नाही, तू इतक्या झटपट केलं. आणि त्यांनी जो पाठीवर हात ठेवला तो माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठी वकिलाची फी होती ती. अरे वा. त्यानंतर मी बाळासाहेबांशी कायम संपर्कात होतो. जेव्हा जेव्हा त्यावेळी पुण्यात येत होते आणि त्यांचं वैशिष्ट्य होतं एवढे मोठे व्यक्तिमत्व, पण प्रत्येक दिवशी तारखेच्या दिवशी सकाळी 7 वाजता फोन करायचे. जय महाराष्ट्र, मी बाळ ठाकरे साहेब, आज काय प्रगती, काय आवश्यकता असेल तर सांगा, असं ते विचारपूस करायचे. साधारण 1 वर्षानंतर त्याचा निकाल लागला आणि बाळासाहेबांना मी सही सलामत त्या केसमधून निर्दोष मुक्तता करून घेतली. तुमच्या निमित्तानं सुद्धा नक्की बाळासाहेब आतून कसे होते हे सुद्धा लोकांसमोर येत आहे. किती विनम्र होते आणि काही गोष्टी कायदेशीररित्या किती पाळणारे होते. अतिशय अतिशय उच्च व्यक्तिमत्व होते. म्हणजे त्या काळामध्ये बाळासाहेबांसाठी केंद्रीय मंत्र्यापासून अनेक मुख्यमंत्र्यापर्यंत, महाराष्ट्राचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, अनेक लोकांनी मला वारंवार फोन करून सतर्क केली, काही होत बाळासाहेबांना काही त्रास होता कामा नये. आपण हे फार मोठं धारिष्ट करतात, पण दत्त महाराजांच्या कृपेने सर्व सुरळीत पार पडलं. पण बाळासाहेबांचं एक व्यक्तिमत्व जवळून पाहण्याचं आणि त्यांच्याबरोबर संपर्कात राहण्याचं भाग्य मला लाभलं. पुढे 2 वर्षात शेवटपर्यंत बाळासाहेब आमच्या जवळ अतिशय संपर्कात होते. बाळासाहेबांनी स्वतःच्या हस्तलिखित त्यांचं पत्र माझ्याकडे आहे. माझ्या दृष्टीने फार मोठी त्यांची ठेव आहे. बाळासाहेबांची ही जी काही केस होती, तेव्हा बाळासाहेब
सामनाचे संपादक होते आणि सगळ्या संपादकांवर महाराष्ट्रावर एका संस्थेने बदनामीकारक वृत्त छापल्याची केस केली होती. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आरोपी झाले होते आणि बाळासाहेबांची पहिली आणि शेवटची केस ही पुण्यातली झाली. 2000 साली ही केस सुरू झाली आणि 2002च्या सुरुवातीला केस मी संपवली. तोपर्यंत बाळासाहेब माझ्या अखंडपणे संपर्कात होते. हे सगळं करत असताना गणेशोत्सव मंडळाचं आणि तुमचं नातं कसं काय जोडलं गेलं? नाही, लहानपणापासून मला सार्वजनिक कार्याची आवड आहे. मी साखळी पीर तालीम नानापेठ तिथं मी कार्यकर्ता होतो. त्यातून ओढ लागली. त्या काळात आम्ही घरातल्या राख्या, घरातल्या जुनी साड्या, कपडे घेऊन आम्ही आमच्या मंडळाचं डेकोरेशन करत होतो आणि अगदी उशीर झाला तर मग आम्ही रात्री तालमीतच झोपायचो. उशिरा आजोबा आजी रागवायचे, दार उघडायचं, बाकीच्यांच्या झोप मोडवायची. आम्ही कित्येक वेळेला तालमीत झोपलो किंवा आमची जी मित्र होते त्यावेळेला ते रिक्षा चालक होते आणि त्या तिथे फुटपाथवर झोपायचे. फार उशीर झाला तर आम्ही त्यांच्याबरोबरच झोपून सकाळी घरी जायचो. म्हणजे रवी माळवतकर असेल, भाई कात्रे असेल, नितीन लचके असेल, ही सारी मंडळी त्यातून घडलेली आहेत. साखळी पीर तालीम आज एक पुण्यामध्ये पूर्व भागात एक फार मोठं मंडळ आहे आणि अतिशय चांगलं काम करतात. पूर्व भागामध्ये वसंत व्याख्यानमाला चालवणारं एकमेव मंडळ आहे. तिथून माझ्या सार्वजनिक कार्याची सुरुवात झाली. मग ती ओढ झाली. कालांतराने हळूहळू मी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कायदेशीर क्षेत्राचं सर्व काम करायला लागलो. म्हणजे मला सांगायला अतिशय समाधान वाटतं की 85 सालापासून आतापर्यंत त्या काळी फार धांगडधिंगा व मंडळांवर केसेस व्हायच्या. ती मांडवाची असो, वादकाची असो किंवा वर्गणीवरनं खंडणीच्या केसेस झालेल्या असो, आतापर्यंत जवळ 450 ते 500 केसेस मी या हाताळल्यात आणि बाप्पाच्या कृपेने सर्व केसेसमध्ये सर्व कार्यकर्ते सही सलामत सोडवण्याचं भाग्य मला लाभलं. ही गणपतीची सेवा करतो मी आणि मी जोपर्यंत वकिली क्षेत्रात राहील तोपर्यंत गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांचं केसेस मी ह्या मुक्तपणे चालवणार. आता मला एक प्रश्न आहे खरं तर की गणपती मंडळाचं खूप सुंदर काम चाललेलं असतं. 8 दिवस, शेवटचा जो दिवस असतो ज्यावेळेस मिरवणुका असतात त्यावेळेस तेच कार्यकर्ते थोडं धांगडधिंगा करताना दिसतात किंवा ते काही नाचतात वगैरे, त्याला धांगडधिंगा सोकॉल्ड लोक म्हणतात. मग ते 8 दिवस तो चांगलं कार्य करणारा कार्यकर्ता त्याचं 1 दिवसाच्या जज करतात लोक. तर त्या कार्यकर्त्यांनी पण कसं म्हणजे ही सांगड घातली पाहिजे की पावित्र्य पण जपलं पाहिजे? आणि नाही, आता पूर्वीसारखा गणेश उत्सव राहिला नाही. हा होता धांगडधिंगा. आता जवळ गेली 10-15 वर्ष ढोल ताशा पथक असतं. लोक ढोल ताशा पथक लावतात. आम्ही त्या मिरवणुकीत अविरतपणे गेली 40 वर्ष आम्ही भाग घेतो, सक्रिय भाग घेतो. आणि पूर्वी ह्या होता. आता उडदामध्ये काळे गोरे काही असतात, काही मंडळ थोडंफार ते करतायत. अजूनही त्याला अपवाद नाही असं मी म्हणणार नाही, अजून चालू आहे. तरी पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश आहे की रात्री 10 ते सकाळी 6 ध्वनिक्षेपक बंद करावी. अशा वेळेला ती मिरवणूक थांबली जाते. हळूहळू त्यात प्रबोधन होतंय बऱ्यापैकी. आता जवळजवळ 20 ते 15 ते 20% फक्त अशी काही मंडळी राहिलेली बोटावर मोजण्यात, पण त्यात प्रबोधन बऱ्यापैकी छानपैकी होतंय. आणि नुसतं गणपती मंडळ हे कार्य किंवा धांगडधिंगा करत नाही, वर्षभर अनेक कार्यक्रम करतात. असे अनेक कार्यकर्ते आहेत. शिरूभाऊ मोहिते असेल, नितीन पंडित असेल, पियुष शाह असेल, सचिन पवार असेल, तो सुरेश धमाले असेल, आमच्या एकता मित्र मंडळाचे असंख्य कार्यकर्ते, विनायक आप्पा घाटे असेल, या लोकांनी गणपती मंडळाच्या माध्यमातून समाजासमोर एक वेगळं कार्य उभं केलं. आणि वर्षभर कार्यरत राहणारी सर्व मुलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सांभाळून वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. मग अगदी पुस्तक पेटीपासून लोकांचा आरोग्याची देखभाल, त्याची शिबिरे, किंवा अगदी अलीकडे आरोग्य शिबिरापासून दगडूशेठ गणपती ट्रस्ट यामध्ये फार मोठं काम करतंय. हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि जगातलं एकमेव उदाहरण आहे की गणपती ट्रस्टची एक बँक आहे. गणपती ट्रस्ट एक सार्वजनिक हॉस्पिटल चालवतोय की रोज सुमारे 12 ते 15 लाख रुपये खर्च करून जवळजवळ 2000 आजारी रुग्णांना दोन्ही वेळेचा नाश्ता आणि जेवण आणि फलाहार देतोय. हे कुठून होतंय? हे गणपती उत्सवाच्या, गणपती बाप्पाच्या आलेल्या देणगीतून हे कार्य उभं राहते. सर्वच कार्यकर्ते बेकार किंवा असे नाहीयेत. आणि आता 2 ते 5% कार्यकर्ते असे राहिलेत की त्यामुळे काही गुन्हे दाखल होतात. त्यामुळे खंडणी, मांडवावरचा वादविवाद, भांडणे, मारामाऱ्या हे प्रकार गणपती मंडळातून पूर्णतः बंद झालेले आहेत. आता जे काय थोड्याफार केसेस आहेत त्या ध्वनी प्रदूषणाच्या आहेत आणि त्या केसेस त्या पथकांच्या
वादकांपर आहेत आणि कार्यकर्त्यांवर पण आहेत. दादा, अनेक धार्मिक संस्थांमध्ये तुम्ही काम करता आणि त्यामध्ये येणारा जो निधी आहे तो सामाजिक आणि विधायक कामांसाठी, रचनात्मक कामांसाठी तुम्ही वळवण्याचा तुमचा मोठा हात आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? मी गेली 20-22 वर्ष महालक्ष्मी मंदिर सारसबाग बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टवर विश्वस्त आहे. गेली 18 ते 19 वर्ष मी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून काम करतोय. लोकांच्या भावनेतून येणारा जो निधी आहे, जी काय पेटी स्वरूपात, देणगी स्वरूपात जी काय रक्कम येते, त्याचा विनियोग समाजासाठी व्हावा, येणाऱ्या पिढीसाठी व्हावा आणि धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक परंपरा जपली गेली पाहिजे, अशा उद्देशाने आम्ही काही उपक्रम चालू केलेत आणि ते अव्याहतपणे चालू आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या माध्यमातून सांगायचं झालं तर महालक्ष्मी मंदिरात आम्ही नवरात्रामध्ये 9 दिवस फक्त महिलांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो. आम्ही पुण्यामध्ये सर्व महिला पोस्टातील असतील, पोलीस क्षेत्रातील असतील, शास्त्रज्ञ असतील, परिचारिका असतील, डॉक्टर क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व महिला अधिकाऱ्यांचा उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा दरवर्षी आम्ही वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतो. पुण्यामध्ये मागच्या वर्षी सर्व मेट्रोचे जे मेट्रो सुरू झाली त्याच्या सर्व चालिका या महिला होत्या. या सर्व महिला इंजिनियरांना, ड्रायव्हरांना बोलून आम्ही त्यांचा यथोचित सन्मान केला. उद्देश काय आमचा की महिला शक्ती आज पुरुषाच्या बरोबर चांगलं उल्लेखनीय सगळ्या क्षेत्रात काम करते, त्याचाही सन्मान व्हायला पाहिजे आणि हे समाजापर्यंत गेलं पाहिजे. एवढ्यावरच न थांबता आम्ही त्या मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून पुण्यामधील सुमारे 50 ते 75 शाळेमधली गरीब मुलं मुली शोधून ज्यांना शिक्षणाची हौस आहे आणि ज्यांना पुढे चांगलं शिकायचं, यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचा पुढचा शिक्षणाचा खर्च ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे 25 लाखापर्यंत आम्ही दरवर्षी स्कॉलरशिप वाटतो. हे महालक्ष्मी मंदिराच्या माध्यमातून करतो. दगडूशेठचं तर मी सांगितलं की दगडूशेठचं फार चांगलं काम चालू आहे. शैक्षणिक कार्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, महेश सूर्यवंशी असतील, हेमंत रासने असेल किंवा आमचे बाकीचे ट्रस्टी सुनील भाऊ रासने असतील, ही लोकही फार उत्कृष्ट आणि छान काम करतात. सर्व क्षेत्रातील गरीब क्षेत्रातील मुलांना ITI पासून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कोर्सेसचे उपक्रम त्यांनी शैक्षणिक राबवले आहेत. UPSC MPSC चे अभ्यास करणाऱ्या मुलांना ते शिकवतात. त्यांना क्लास, त्यांना मार्गदर्शनचे त्यांचे क्लासेस आहेत. शालेय विद्यार्थी जय गणेश पालक योजनेत ते शिकवतात. अशा बऱ्याच गोष्टी तिथं चालू आहेत आणि फक्त गणपती ट्रस्टनी ही पायवाट सुरू केली. अनेक मंडळ पुणे शहर व उपनगरामध्ये हे कार्य अव्याहतपणे करतायत. धनकवडीला शिवराज मंडळ असेल किंवा इथं सिंहगड रोडला एक मंडळ आहे, इथं बरीच मंडळ ही काम करतात आणि अतिशय छान काम करतात. त्यामुळे ह्या लोकांना दिशा द्यायची एक छोटस काम, खारीचा वाटा आपणही घ्यावा या उद्देशाने आम्ही काम करतोय. हा खारीचा वाटा नाही म्हणणार मी, हे फार मोठं काम तुम्ही करताय आणि याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होणार. या पॉडकास्टच्या माध्यमातून सुद्धा लोकांना कळतंय की आदर्श घ्यावा तर कुणाचा घ्यावा. तुमची जे काही कामाचं स्वरूप आहे ते अतिशय सुंदर सुरू आहे. आणखी एक विचारायचं होतं, एक मला प्रश्न आहे, न्यायाधीशांसमोर उभा राहणारा एक वकील, निर्भयपणे बोलणारा एक वकील आणि अगदीच विरुद्ध म्हणजे चोळं घालून गुरुचरित्र वाचणारा एक भक्त, कशी काय म्हणजे सांगड घालता किंवा कसा संबंध असा हा? नाही, हे माझं पारंपरिक वडिलोपार्जित एक देणगी आहे. देणगी म्हणल्यापेक्षा सेवा आहे. माझे वडील गुरुचरित्र वाचायचे आणि मला ते बघून सगळं त्यांच्याबरोबर मी लहानपणापासून ते सगळं शिकलोय. दर गुरुवारी माझं जिथं पहिलं ऑफिस आहे टिंबर मार्केटमध्ये, जिथं आमची फार मोठी लाकडाची परदेशी वखार म्हणून प्रसिद्ध आहे, की ज्या वखारीतून पुण्यातील KM असेल, आगा खान पॅलेस असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, जिल्हा न्यायालय असेल, अशा सकाळ सारख्या संस्थांना, अनेक संस्थांना ज्यांना जुनं सागवान आम्ही सप्लाय केलंय, अशा वखारीत आमच्याकडे 100 वर्षापूर्वीचा औदुंबर आणि पिंपळाचा वृक्ष आहे. माझे वडील तिथे, मला जेव्हापासून कळते तिथे ते गुरुचरित्राचं पारायण करायचं आणि ते पाहून मला गोडी लागली. मी वयाच्या 9व्या ते 8वी ते 9व्या वर्षीपासून मी गुरुचरित्राच्या गोडीत आहे आणि मी गुरुचरित्र वाचतो. म्हणजे माझं
व्यावसायिक क्षेत्र किंवा वकिली क्षेत्र सोडून मी ज्या वेळेला गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळेला मी 7 दिवस न्यायालयात काम करत नाही. मग त्याचे जे काही सगळं व्रतवैकल्य पाळायचं आहे ते मी पूर्णपणे मीच नाही, माझी पत्नी पाळती, माझा मुलगाही वाचतो, हे सगळे पाळतात. आणि आजपर्यंत अखंडपणे, आता माझ्या लग्नाला 35 वर्ष होत आहेत, माझी मिसेस पण वकील असून सुद्धा ती या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने पाळते. आणि त्यांच्याच कृपेत आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलो आहोत. त्यांच्या आशीर्वादाने चालू आहे. मी ज्या वडिलांचं बोट धरून मी ज्या दत्त मंदिरात जात होतो त्यांच्या कृपेने त्या दत्त मंदिरावर मी गेले 18-19 वर्ष विश्वस्त म्हणून काम करतोय. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा भाग्य मला लाभलं. आणि त्या मूर्तीचं 100 वर्षापूर्वीची मूर्ती मला हातात घ्यायचं सौभाग्य मला पुण्याईने मिळालं. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की 100 वर्षापूर्वीची मूर्ती जी आहे त्या मूर्तीच्या हाताच्या रेषा, त्या मूर्तीचं असणारं महाराजांचं जानवं, त्यांच्या पायावरच्या रेषा आजही तशा शाबूत आहेत. त्या मूर्तीला 127 वर्ष झालीत आज. जेव्हा मूर्ती आम्ही प्रतिष्ठापना केली, याआधी मूर्ती खाली होती, त्यामुळे रस्त्यावरनं जाणाऱ्या माणसाला बसमधून किंवा गाडीतून दर्शन व्हायचं नाही. सर 2007-8 साली मी, वीरेंद्र किराड, ऍडव्होकेट कर्जतकर, बाळासाहेब गांजवे असे आम्ही ट्रस्टी मंडळी होतो. आणि आम्ही असा विचार केला की बाबा मंदिराचा जीर्णोद्धार करावा. कारण हे जे मंदिर आहे हे बऱ्याच लोकांना माहित नाही. इथं दगडू हलवाई दाम्पत्य राहत होतं. दगडूशेठ हलवाई स्वतः हे पैलवान होते आणि त्यांची मिसेस लक्ष्मीबाई या तिथे राहत होत्या. आणि त्यांना माधवनाथ महाराजांनी जो अनुग्रह दिला की तुम्ही राहत्या घरात तू बाल्यावस्थेत ती दत्त महाराजांची मूर्ती स्थापन कर, तुझं नाव जगभर होईल. बऱ्याच लोकांना माहित नाही त्या काळामध्ये या लक्ष्मीबाईंनी प्लेग मध्ये इतकं भरीव काम केलं पुण्यात. आणि लक्ष्मी रस्ता बांधायला त्या काळात त्यांनी देणगी दिली. त्यामुळं लक्ष्मी रस्त्याचं नाव हे लक्ष्मीबाई रस्ता असं नाव आहे. बऱ्याच लोकांना हे माहित नाही. लक्ष्मीबाईंच्या नावाने तो रस्ता ब्रिटिशांनी केलाय. आता पुण्यात येणाऱ्या लोकांना किंवा काही लोकांना वाटतं की पुण्यात सोने चांदीचा बाजार आहे, कापडाचा व्यापार आहे म्हणून लक्ष्मी रोड आहे, असं नाहीये. हे या बाईंचं नाव आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार आम्ही केला. या मंदिराचा कलश तत्कालीन पहिल्या महिला राष्ट्रपती योगायोगाने त्या महिला होत्या. मंदिराचे स्थापक त्या संस्थापिका होत्या त्या महिला होत्या. त्या मंदिराचा सोन्याचा कळस चढवायला आम्हाला प्रतिभा पाटलांनी होकार दिला व त्यांच्या हस्ते आम्ही कलशारोहण केलं. आणि आता आमचं 125वं जे वर्ष झालं गणपती दत्त मंदिराचं, शतकोत्तर रौप्य महोत्सवाला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी आणि आदरणीय पहिल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील हे एकाच व्यासपीठावर आम्ही त्यांना आणलं. त्यांच्या हस्ते आमच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा शुभारंभ झाला. आणि या मंदिराच्या माध्यमातून आम्ही अभ्यासिका चालवतो, संस्कार वर्ग चालवतो. नाना महाराज तराणेकरांचा तिथे त्रिपती परिवार गेली अनेक वर्ष मंदिराच्या माध्यमातून चालतो. आजही आमच्या मंदिरामध्ये परंपरेनुसार एकादशीला कीर्तन होतं. या मंदिरामध्ये मध्यरात्री जी पालखी सोहळा येतो तो फार अवर्णनीय आणि फार छान होतो. अतिशय गर्दी असते. असं या मंदिराला फार आगळं वेगळं महत्व आहे. दादा, सामाजिक कार्य करताना कार्यकर्त्यांची आर्थिक बाजू थोडीशी कोलमडलेली दिसते. त्यांनी ते आर्थिक गणित कसं काय सांभाळायचं? मी सगळ्या माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो, काम चांगलं आहे, काम करायचं, पण प्राधान्याने आपली आर्थिक स्थिती, आपलं काम, आपलं कर्म हे प्राधान्याने पहिले केलं पाहिजे. बरोबर. हे सांभाळून जो करतो, सर्कस होती त्यात, पण हे जो करतो तो खरा कार्यकर्ता. आणि भविष्यात त्याला त्याच्या प्रापंचिक अडचणींच्यामुळे किंवा बाकीच्या गोष्टीमुळे वैयक्तिक उन्नतीसाठी या गोष्टी फार आवश्यक आहे. दुर्दैवाने आमच्या काळी ही लोक कोणी शिकवायला नव्हतं, पण आम्ही अनुभवातून आता ह्या गोष्टी येणाऱ्या पिढीच्या कार्यकर्त्यांना सांगतो की बाबा कार्य चांगले, तुझं उत्कृष्ट आहे, सगळं कर, पण त्याच अनुषंगाने तू आपला उद्योग व्यवसाय व्यवस्थित कर. पुण्यामध्ये अतिशय अनेक चांगले कार्यकर्ते आहेत की अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं काम करतात. डॉक्टर मिलिंद भोई हा माझा भावापेक्षा जास्त आहे. अतिशय उत्कृष्ट काम आणि समय सूचकता. माळींचा दुर्घटना झाली तेव्हा सर्वात आधी तो तिथे गेला.
आता अर्धापूर नांदेडमध्ये जी मुलांच्या पालकांनी आत्महत्या केली तिथली मुलं दत्तक घेऊन त्यांना आता शिकवण्याचं काम फार मोठं केलंय. 25 वर्ष अग्निशामक दलाची भाऊबीज अखंडपणे अविरतपणे राबवणे हा कार्यक्रम, किंवा अनाथ मुलांची रंगपंचमी त्यांच्या आनंदात न्हाऊन काढणे हे कार्य हा माझा छोटा भाऊ करतो. अतिशय छान काम. अशी कित्येक उदाहरणं आहेत. उदय जगताप सारखा साधा कार्यकर्ता आमचा, त्याने गडचिरोलीमध्ये सगळ्या शाळांना उपयुक्त अशी लायब्ररी उभी केली, तिथे सोलरच्या लाईट्स बसवल्या आणि शैक्षणिक मध्ये नक्षलवादी कसे येतील शैक्षणिक प्रवाहामध्ये सुधारणेमध्ये, असं त्याचं मोठं काम आहे. गिनीज बुक मध्ये त्याचं नाव आहे. शिवभाऊ मोहिते सारखा माणूस आहे की ही कार्यकर्त्यांची एक मोठं पोळ आहे, ही मोठी चेन आहे की ह्या लोकांचे पियुष शाह आहे. वर्षात 600 कार्यक्रम करणारा हा कार्यकर्ता कुठून कल्पकता आणतो, काय करतो, किती व्यवस्थितपणे करतो, कुठेही बडे जाऊ नये, या कुणाचाही राजकीय पार्श्वभूमी नाही. हे समाजाशी बांधली गेलेली एक चांगली नाळ आहे आणि येणाऱ्या कार्यकर्त्यांना स्फूर्तीदायक एक पायवाट त्यांनी उपलब्ध केलेली. बरोबर. दादा, एवढा मोठा व्याप तुम्ही सांभाळताय, सगळ्या बाजू तुम्ही सांभाळताय, मग कौटुंबिक पार्श्वभूमी कशी काय, तुम्ही त्याची सांगड कशी घालता? नाही, हे थोडी सर्कस होत होती सुरुवातीला. कुटुंब आणि कस काय सांग काम, वकिली क्षेत्र, पण प्रत्येक ठिकाणी तडजोड, ऍडजस्टमेंट आणि आपल्या बरोबरची माणसं भक्कम आणि पाठिंबा देणारी असली तर ही नक्कीच गोष्टी शक्य आहेत. माझी पत्नी माझ्या बरोबर वकील असून सुद्धा तिने सुरुवातीच्या काळामध्ये फार भक्कम माझा साथ दिली आणि तिने संसार उभा केला. तिने वकिलीतून जेव्हा तिच्या लक्षात आलं की बाबा आपल्याला आता थांबायला पाहिजे आणि आपल्याला कुटुंब बघायला पाहिजे, तिने माझ्या मुलावर संस्कार केले. आज मुलगा माझा उद्योजक झाला, एक वेगळ्या क्षेत्रात काम करतोय. हे निव्वळ तिचं श्रेय आहे. आणि घर, नातेवाईक, मित्रमंडळी हे सांभाळण्याचं काम तिने केलं. तिने घराची बाजू सांभाळली म्हणून मी समाजासाठी थोडा वेळ देऊ शकलो, माझ्या वकिली क्षेत्रासाठी मी काम करू शकलो. नातेवाईक म्हटलं तर माझा भाऊ आहे, माझ्या भावाचा मला भरपूर पाठिंबा आहे. आणि सर्वात महत्वाचं, तुम्हाला या सगळ्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमचे सवंगडी मित्र चांगले हवेत, भक्कम हवेत आणि चांगल्या गुणातले, चांगल्या संगतीतले हवेत. याच्यासारखी संगत जर असली तर तुम्हाला आयुष्यात काही अशक्य नाही. कुठलीही पार्श्वभूमी नसताना मराठी मीडियम मधून शिकून मी आज इथपर्यंत आलोय आणि हे सर्व ते या सगळ्यांचं श्रेय आहे. तुमचं जे काही काम चालू आहे आता, म्हणजे एक अध्यात्म कडे पण तुम्ही आहात, सामाजिकता पण जपताय आणि तुम्ही तुमचं काम करताय. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोपी तुम्हाला भेटतात आणि त्याचं काही समाजविरोधी असतात, काही देशविरोधी असतात. मग ते तुम्ही तिथे तुमची भूमिका कशी असते? नाही, मी तर माझ्या ह्याच्यामध्ये मी माझ्या एथिक्स मध्ये ठरवलं की देशाविरोधात कुठलंही काम घ्यायचं नाही. ज्यातून समाजाची हानी होते, ते अंमली पदार्थ असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, काय अनैतिक गोष्टी असतील, यांची कामं करायची नाही. आपल्याला समाजासाठी, समाजाच्या याच्यामध्ये निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये आणि तो अडचणीत अनावधानाने आला असेल किंवा बाबा त्याची वेळ वाईट असेल, अपघाताने आला असेल, त्याला न्याय द्यायचं प्रामाणिकपणे काम आपण करावं आणि आपल्याकडं हाताखाली शिकणाऱ्या माणसांना हेच शिकवावं. या माध्यमातून मी काम करतो. बऱ्याच वेळेला या गोष्टीसाठी प्रलोभने येतात, बऱ्याच गोष्टी येतात, काही लोक त्याला भुलतात, करतात, पण मी माझ्या ह्याच्यात मी ठरवून टाकलं माझ्या प्रिन्सिपल मध्ये की या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आणि करणार नाही मी शेवट. ऑन द कॉन्ट्ररी, मी समाजामधल्या उपेक्षित किंवा गरजू माणसाला जर गरज लागली तर मी त्याच्यासाठी निश्चित स्वतःहून काम करतो. मग ते कार्यकर्ते असतील, एखादा हॉटेलमधला कामगार असेल किंवा एखादा गरीब माणूस असेल. म्हणजे मी कधी उदाहरण सांगत नाही, पण माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला एक आवर्जून मी नेहमी सांगतो की एक माणूस होता, त्याची माझ्याकडे केस आली, त्याच्या मालकाचं सप्लायरचं त्याचं भांडण झालं आणि तो रस्त्यावर चपला शिवायचा आणि तो माझ्याकडे त्या काळात ज्युनियरशिपच्या काळामध्ये तो माझ्याकडे आला आणि अशी पुरचुंडी करून पैसे घेऊन आला, 10, 20, 50 रुपये असे. तो म्हणलं काय रे बाबा, तू असे पैसे आणले खर्चासाठी? तर तो म्हणला मी साहेब रस्त्यावर चपला शिवतो. तर मला सुरुवातीला थोडं डाऊट वाटला की हा खोटं बोलत असेल, म्हणून मी आपल्या दुसऱ्या दिवशी स्कूटरवर जाताना त्या रस्त्याने गेलो. तो खरोखरच रास्तापेठ सारख्या एका ठिकाणी रस्त्यावर चपला शिवत होते. मग त्याचं केस मी चालवली
रस्त्यावर चपला शिवणारा माणूस स्वतःच्या मुलांच्या भवितव्यासाठी इतके कष्ट करतो. मी त्याच्याकडून एक रुपया घेतला नाही. त्याचा एक मुलगा आज IT क्षेत्रात चांगल्या पदावर आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली. दुसरा मुलगा फोटोग्राफीमध्ये आहे. म्हणजे हे का कौतुक आहे की माणसं आपल्या मुलांसाठी पोटाला चिमटा घेऊन कष्ट करून शिकवतात. म्हणून येणाऱ्या पिढीने आपल्या आई वडिलांच्या या कष्टाची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे त्यांच्याशी राहावं. खोटं बोलून, काहीतरी कारण सांगून, मित्राच्या संगतीने वाईट गोष्टींना बळी पडू नये. आपले आई वडील हे आपल्यासाठी फार कष्ट करून आपल्या भविष्यासाठी सगळ्या बाबतीत तडजोड करत असतात. खरं दादा, आजकाल एक समाजाचा एक ठरलेला नियम आहे, चाकोरीबद्ध आयुष्य जगतो प्रत्येक माणूस. बाहेर यायला दुसऱ्यांच्यात काय चाललंय काही घेणं देणं नाही प्रत्येकाला. मग सामाजिकता जपली पाहिजे की नाही माणसानं? नाही, जपली पाहिजे. तुम्ही ज्या समाजात राहता, ज्या समाजातून तुम्ही मोठे होता, ज्या समाजाच्या पाठिंब्यावर तुम्ही चालताय, त्या समाजाची आपण काहीतरी ऋण परतफेड केली पाहिजे. बरोबर. तरच तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणीला तो समाज उभे राहील. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आपण बऱ्याच वेळेला वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्काराला गेल्यावर असं चित्र असतं. कित्येक वेळेला त्या कुटुंबातले एक 4-5 लोक सोडले तर 5वा 6वा माणूस त्या मृतदेहाला उचलण्यासाठी त्यांच्याकडे नसतो किंवा गाडीतून अँब्युलन्समधून खाली ठेवायसाठी नसतो. अशा वेळेला आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे कुठेही मुलाजिमान न ठेवता त्यांना मदत करून, हवी ती मदत करून त्यांना ते कार्याला मदत करतात. अशा वेळेला जाणीव होते की आपण सामाजिक क्षेत्रात काम केलं नाही किंवा समाजापेक्षा लांब राहिलो तर ऐन वेळेला मग अपघात असेल किंवा एखाद्या वेळेस रक्ताची गरज असेल किंवा हॉस्पिटल असेल किंवा शैक्षणिक कार्यामध्ये काही अडचण असेल, ऍडमिशन पासून सगळं, अशा वेळेला तुम्हाला हाच समाज कामाला येतो. म्हणून येणाऱ्या पिढीने भले तुम्ही किती मोठ्या उच्च पदावर काम करा, आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये, ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीमध्ये 4 चांगल्या त्या सार्वजनिक मंडळांमध्ये, सोसायटीच्या मंडळात किंवा आपल्या परिसरात चौकाच्या मंडळामध्ये थोडंफार संपर्क ठेवावा. आपल्याला शक्य आहे तेवढा वेळ द्यावा, आपल्याकडून ती मदत करावी. याची परतफेड ते कार्यकर्ते आवर्जून लक्षात ठेवून करत असतात. आणि या सगळ्या सत्कार्यावरच आज समाज चाललेला आहे. ढोल ताशा पथकामध्ये आज 10 ते 15 हजार मुले दरवर्षी वादन करतात. ही मुले ज्यांचं पॅकेज 15 ते 20 लाख रुपये आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, गृहिणी आहेत, की ज्यांचा या वादनाच्या सरावामध्ये आजार बरे झालेत असे दाखले आहेत. ही समाजाची बांधिलकी बांधून घेतात आणि त्यामुळे त्यांना ऐन वेळेला अडचणीला हीच मंडळी तत्परतेने पुढे येतात. त्यामुळे लोकांनी समाजाची नाळ ही सांभाळलीच गेली पाहिजे. सामाजिक संस्था ज्या चालतात त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा थोडा दृष्टिकोन आता बदलत चाललाय. तिथे प्रॉपर वे काम चालत नाही, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, हे काय आहे, काय ज्या लोकांचा या गोष्टीची संबंध नाही या क्षेत्राशी, ती लोक आपलं काचेच्या घरात राहून AC मध्ये बसून त्याच्या प्रतिक्रिया द्यायच्या. त्यांनी समाजात वावरून बघून जवळ गेल्यानंतर कळतं की काय सामाजिक संस्था काय काम करतात. लांबून जज करणं लांबून जज करणं चुकीचं आहे. आणि आमचं म्हणणे ही चांगली मंडळी या प्रवाहात आली तर नक्कीच चांगलं काम होतं. बरोबर. पुणे शहरामध्ये किंवा महाराष्ट्रात कितीतरी उदाहरणं आहेत. बाबाडावांचं उदाहरण घ्या तुम्ही, नारळीकर घ्या, डॉक्टर माशेलकरांचं घ्या. या लोकांनी सर्वसामान्य कुटुंबातून येऊन समाजासाठी वेगळं काम करतायत. कितीतरी लोक आहेत. संजय नार बघा, डॉक्टर संजय चोरडिया पहा, हे सर्वसामान्य मध्यवस्ती नाना भवानीतली मुलं आमच्या बरोबर शिकलीत. ही चांगली काम करतात, चांगल्या संस्था उभा केल्यात त्यांनी. लोक त्यापर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्या जवळ जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातली दोन्ही बाजू कळणार नाही, चांगल्या आणि वाईट. आणि काही ठिकाणी घोळ होत असेल तर माहित नाही, पण तो अति नगण्य आहे. परंतु शेगाव सारखी संस्था घेतली तर तिथं तुम्ही किती मोठा वशिला नेला तरी तुम्हाला रांगेत उभं राहूनच दर्शन घ्यावं लागतं. रांगेत उभे राहूनच तुम्हाला तिथली तुमची निवासाची व्यवस्था होते. तिथली शिस्त, तिथं सेवा करायसाठी लोकांना नावं नोंदवावी लागतात. अशा अनेक संस्थांचा दीपस्तंभ आपल्या समोर आहे.
सिद्धिविनायक मंदिर असेल, मुंबईतलं, पुण्यातलं शिर्डी असेल, पण आता पुण्यातलं दगडूशेठ असेल, अखिल मंडई मंडळ गेली 25 वर्ष पुण्यामध्ये विसर्जन झाल्यानंतर जे आरोग्य कर्मचारी रस्ता स्वच्छ करतात त्यांचा बहुमान करते अखिल मंडई मंडळ. किती छोटी गोष्ट आहे ही. समाजाची नाळ, समाजाची दृष्टिकोन हा सांभाळायची गोष्ट आहे. अनेक संस्था काम करतात. आपण त्यामध्ये जवळ जावं, आपण त्यामध्ये मिसळून पाहावं. बरोबर. काठावर बसून मासे कधीच मिळणार नाही तुम्हाला. तुम्हाला समुद्रात खोलवर गेल्यानंतरच तुम्हाला मासा मिळणार आणि त्यातून मोती सापडेल. बरोबर. हे तुम्ही करावं लागतं. यासाठी कष्ट आहेत, याला इतिहास आहे, याला परंपरा आहे आणि पुण्याला एक वेगळी संस्कृती आहे. करोनाच्या काळामध्ये पुण्यातल्या सार्वजनिक मंडळांनी कुठली तमा न बाळगता जावेद खान सारखा एक मुस्लिम कार्यकर्ता 200 सर्व धर्मीयाचे अंत्यसंस्कार करतो. याच्यापेक्षा मोठं उदाहरण पुण्यात कुठलंच नाही. किंवा वैभव वाघ सारखा पोरगा की बाबा जिथे आवाहन करतो की बाबा करोनामध्ये वैकुंठामध्ये शिपवाईज काम करायचं आणि काम करतो आणि तो स्वतः करोनाग्रस्त होतो आणि तो त्याच्यावर एक पुस्तक काढतो आणि ते पुस्तक भारतभर प्रसिद्ध होतं दुनियादारी नावाने. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. माझं येणाऱ्या समाजाला किंवा पुण्यातील तमाम सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, जे समाजाशी आस ठेवणारी माणसं आहेत, त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आपण समाजाला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिका. समाजाला आपली कुठं मदत लागेल ही करायला शिका. खूप छान काम करतात लोक, मुठभर लोक आहेत, पण गाडाभर ओढण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यांनी कुठून होतं तर एकजुटीतून होतं, समूहातून होतंय, सेवेतून होतंय. याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे. काही नाहीतरी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि अशी थाप टाकणारे बरेच अधिकारी, बरेच राजकीय नेते आम्ही जवळून पाहिले आणि खरंच त्यामुळं आज समाज एकीकडे विध्वंसक जगामध्ये अणुशास्त्राच्या मारामाऱ्या चालल्या आहेत, पण आपल्याकडे एकात्मता टिकली आहे, सामाजिक बांधिलकी म्हणून आपण गुणगोविंदांनी नांदतोय. याची जाणीव पण सर्वसामान्य लोकांनी ठेवली पाहिजे. उगेच साफ म्हणून भुई पितळून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बदनाम करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती. आपण कार्य तिसऱ्या निरपेक्ष बुद्धीने, निरपेक्ष डोळ्याने पहा. खूप छान काम आहे, खूप चांगलं क्षेत्र आहे आणि मानसिक समाधान आणि जीवन जगल्याचा आनंद यातून निश्चित मिळतो. इतक्या मोठ्या व्यापातून वेळ काढून तुम्ही माझ्यासाठी वेळ दिलात, ऋणी राहील. धन्यवाद.